हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी हाय प्रोटीन हाय फायबरवाला नाश्ता घेऊन आले आहे. चला तर मग बघूया हा नाश्ता मी कसा बनवला आहे. याच्यासाठी मी 1 वाटी छोले स्वच्छ धुवून रात्री भिजत घातले होते. त्याचबरोबर इथे मी काकडी, गाजर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर अशी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. सगळ्यात पहिले छोले स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मग त्याच्यामध्ये मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे छान वाटून घ्यायचं आहे. वाटताना ते स्मूथ वाटलं गेलं पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि डोशांचं पीठ जसं असतं तशा कन्सिस्टन्सीचं आणि तेवढं बारीक मी हे छान वाटून घेणार आहे. वाटून झालं की मग आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. छोल्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि जे आपण काकडी, गाजर, शिमला मिरची घेतलेली आहे या सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आपल्या बॉडीला मिळतं. त्याच्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी जर तुम्ही ही डिश बनवलीत तर तुमची सटायटी लेवल एकदम फुलफिल होईल. दिवसभर भूकही लागणार नाही आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आरामात तुमच्या शरीरात जातील. त्याच्यामुळे ही अशी हेल्दीवाली रेसिपी एकदा तुमच्या नाश्त्यामध्ये ॲड नक्की करा. आता याला छान बाइंडिंग यावी याच्यासाठी मी अर्धी वाटी इतकं बेसन घालून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. पण त्याला आणखीन फ्लेवर देण्यासाठी मी अर्धा चमचा इतकं अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर जेव्हा तुम्ही छोले वाटताय तेव्हाच अद्रक आणि लसूण थोडं ॲड करा. मग त्याच्यामध्ये जिरं पावडर आणि धने पावडर, त्याचबरोबर थोडंसं हिंग आणि हळद घालून छानपैकी मिक्स करायचं. चवीनुसार मीठही घालायचं आणि छान मिक्स करून थोडा वेळ सेट होऊ द्यायचं. आता या चिल्याच्या स्टफिंगसाठी मी भाज्या घेणार आहे. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता हे पीठ मी थोडंसं पाणी घातलं आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. आता सगळ्या भाज्या मी अगदी छान बारीक कापून घेणार आहे. इथे माझ्या सगळ्या भाज्या कापून झाल्यात. आता पिठामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा इतका बेकिंग पावडर घातलेली आहे. बेकिंग पावडरमुळे काय होईल की पीठ आहे ना जे आपण छोल्यांचं बनवले आहे ते एकदम फ्लफी होऊन जाईल. आणि आता भाज्या आपण ज्या घालणार आहोत त्याला थोडंसं चव देण्यासाठी मी थोडासा चाट मसाला घालून छानपैकी मिक्स केलं आहे. एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून स्प्रेड करायचं. मग छोल्यांचं मिश्रण स्प्रेड करायचं. त्याच्यावरून ज्या भाज्या आपण कापल्यात त्या पसरून घ्यायच्या आणि हाताने प्रेस करायच्या. म्हणजे काय होईल त्या भाज्या पूर्ण व्यवस्थित चिकटतील बॅटरला आणि जेव्हा आपण हा चिला फ्लिप करू तेव्हा त्या सुटणार नाहीत. आता इथे लहान मुलांना हे आवडावं याच्यासाठी मी एक चीजची स्लाईस घातलेली आहे. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही ही चीजची स्लाईस स्किप करू शकता. तुम्ही इथे पनीरसुद्धा खिसून घालू शकता. वरतून पुन्हा एकदा मी हे बॅटर चांगलं पसरवून घेतलेलं आहे
आणि एक झाकण ठेवून मंद आचेवर आपण पूर्ण शिजून घेणार आहोत, वरचा लेयर सुकेपर्यंत. ह्याला एकदम मीडियम फ्लेमवर छान शिजू द्यायचा, आतपर्यंत तो शिजला पाहिजे. मग बाजूनी थोडंसं तूप घालायचं आणि आपण हे फ्लिप करून दुसऱ्या बाजूनही छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की त्याला पाठीमागून किती छान ब्राउनिश कलर आलेला आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते का नाही मला माहीत नाही, त्याला छान जाळीसुद्धा सुटलेली आहे. पुन्हा एकदा त्याला थोडंसं तूप घालायचं आणि दुसऱ्या बाजूनेही कवर करून छान शिजून द्यायचं. अशा प्रकारे ही आपली छोल्यांच्या व्हेज चिल्याची रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही ह्या रेसिपीला दुसरं काही नाव देऊ इच्छित असाल तर तेही मला कमेंटमध्ये सुचवू शकता. अशी ही हाय प्रोटीन हाय फायबरवाली सकाळच्या नाश्त्याची रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हालाही छोल्यांच्या चिल्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि मजा करत राहा.